नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी झाली आहे। वाजे यांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात व्यक्तीने बॅनरबाजी केली आहे। प्रामाणिक खासदार निवडून दिल्याचा आम्हाला गर्व आहे असा या बॅनरवरती आशय आहे। वाजे यांच्या निष्ठेचं समर्थकांकडून कौतुक होतंय। राजाभाऊ वाजे यांच्या फोटोसह या बॅनरनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय। 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे, मात्र राजाभाऊ वाजे यांनी मात्र उद्धव ठाकरेंबरोबरची निष्ठा कायम ठेवली आहे। निष्ठा, प्रामाणिकपणा या प्रतिमेमुळे समर्थकांकडून त्यांचं कौतुक केलं जातंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेची साथ न सोडल्यामुळे राजाभाऊ वाजे हे कालपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे। खरं म्हणजे 6 खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडल्यानंतर त्यांच्यावर टीकेची जोड उठते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र नाशिकचे खासदार असलेले राजाभाऊ वाजे हे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत। त्यांच्या कार्यालयाबाहेर एका अज्ञात व्यक्तीनं एक होर्डिंग लावलेलं आहे आणि त्यावर जो उल्लेख केलेला आहे तो येणाऱ्या जाणाऱ्यांचं, नाशिककरांचं लक्ष वेधून घेतोय। यामध्ये जे फलकावर उल्लेख करण्यात आलेला आहे तो जर बघितला तर यामध्ये आम्हाला गर्व आहे, आम्ही एक निष्कलंक आणि प्रामाणिक खासदार निवडून दिला, एक नाशिककर, आणि सोबतच राजाभाऊ वाजे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे। या सगळ्या दरम्यान एक महत्वाची बाब म्हणजे राजाभाऊ वाजे यांनी सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली होती आणि त्या भूमिकेवर अगदी शेवटपर्यंत राजाभाऊ वाजे हे ठाम राहिले आणि त्यामुळे राजाभाऊ वाजे यांनी निष्ठा राखली म्हणून त्यांचं समाज माध्यमांवर जोरदार कौतुक केले जात आहे। आणि अशातच त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर एका अज्ञात व्यक्तीनं लावलेला बॅनर सुद्धा आता चर्चेचा विषय ठरतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।